काय चाललंय? होळी करायची आहे तर होळी पेटवायचे बघा. आणि सुंदर आजी म्हटली मी करते ते होळीचं, मला माहित आहे. तर म्हटलं ठीक आहे करा. तुटलेल्या गौऱ्या घेऊ नका, आहे का नाही? तुटलेली नाही लावायची. आणि रांगोळी वगैरे काढली आईनी, कलावती आजीनी. आर्यन ते काय उसाचं वाड आणि एरंडीचं ते मध्ये खवायचे. सगळेजण मिळून असं होळी आज पेटवायची आपल्याला. आणि ताई दिगंबरा दिगंबरा म्हणतायत. त्यांना पण बोलवायचे खाली म्हणतायत, तर म्हणू द्या भजन. जुली काय करायचं मा? लाईट गेलेली आहे, लाईट नाहीये आपल्यातली, फक्त लाईट आहे. हा 11 गौऱ्या लावणार आहे का मावशी? 11, 5, 21. लाईट गेल्यामुळे ना काहीच दिसना गेले. थांबा आता पूजा करू. बारका दादा आला ना की पटकन पूजा करू. हां आणि त्यांचं भीतर भजन वगैरे होईल वरी म्हणून मग आपण त्यांना खाली बोलू. हां जुली कसं जायचं का आम्ही घरात? तो असं रस्त्यात बसल्यावर आत कसं जायचं आम्ही? होळीचं काय म्हणा येते का असं करून? गाणं यायला पाहिजे, मला गाणं येत नाही. होळीचं गाणं नाही नाही ना. असं बोंबलायला येते का? आताच नका बोंबलो. पीठ उतर द्या तर झालं का? आ स्पीकर नको गला आज म्हणू का गाणं? म्हणू की थांबा पिठू पूजा करू. पूजा करू. हा दादा येलेत बारके. म्हणू म्हणू वरच्या बी आणा सगळ्या लोकांना खाली, ज्याला ज्याला यायचंय त्याला. आवाज दिलाय. आली आली लाईट आली मस्त. टायमावर लाईट आली बाबा. त्यांना फोन लावला, त्यांनी खाली नको राहिले. एक एक जणी तुम्ही पेटवायची पण सांगितले ना. बघू ना बोलू ना. आली लाईट आल्यावर सगळीकडे उजेड दिसतो. अंधार किर होता आता. आत्ताच आर्यन आला होता भाजीपाला घेऊन. टमाटे, मेथीची भाजी, कोथिंबीर, अजून एक गोष्ट आणली ते मी ती दाखवते. काय आणले हाय का नाही कलावती आजी? कोथिंबीर आणली. अजून काय आणले? अजून टमाटे आणले. आणि आजी लोकांसाठी ना मशरूम आणले. तर मी मशरूमची भाजी करणार आहे. त्याच्या घराच्या जवळ आहे ना कंपनी आहे मशरूमची. हा तर 2 किलो मशरूम दिलेला आहे. खाल्ले का कधी मशरूम? नाही ना, कधीच नाही, पहिली बार. त्याच्यासारखं लागते. कसं म्हणते ऐकलं का? टमाटे आहेत, टमाटे काढून ठेवलेत बाजूला. चला मस्तपैकी आता पूजा करू. घे की 5 उदबत्त्या घे. आता उद्या जाणार आहे बरं. आई कर म्हणा गेले. काय करू सांगा आता. लय म्हणजे काय सांगावं. वचला आजी माझी आई होते आता लगेच. आई गेलं की कोण आई होतं? हालत नाहीत माझ्या जवळून. कलावती आजी आणि वचल आजी. पण वचल आजी सारखं म्हणजे खरंच आज किती वर्ष झालं ह्यांनी गेले पण कधी माझ्या जवळून हल्ल्या नाहीत. हा आणि मला काय व्हायलं की त्यांनी काय म्हणता तुम्ही? ओम नमो शिवाय. ओम नमो. जरा डोकं जरी माझं दुखायला तर तोंडावरून हात फिरवणार, सगळ्या अंगावरून हात फिरवणार. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. घाबरून जात्यात नुसत्या. खरंच मॅडम काल कसं तरच होत होतं मला जाऊ द्या. होतच असते. त्रासाला काय म्हणायचं नसते. शरीर आहे, शरीराला वेदना येतात, आत्म्याला नाहीता. हे शरीराचं सारखं दुखणं असते, सांगत नसते बसायचं. बरोबर आहे. मग कसं तरी वाटत कसं तरी वाटतंय गे, कसं तरी वाटतंय. लय आई येता बघा. आणि आईच्या घरी आहे ना होळीची पूजा करत नाही तर त्यांच्या इथं नाही म्हण. तर आई म्हणली तुमच्या तुम्ही करा. तर मी म्हटलं माझ्या आजी आणि माझी मी पूजा करू सगळ्या मिळून. जुली उठकी ग, तू किती हटमण करायला आहेस ग. उठकी ग, पाय पडल तुझ्या अंगावर. जुली उठता तिथलं. उठ बर, उठ उठ तिकडं बस जाऊन. शाण्यासारखं राहावं माय, तसं नाही करावं. आकाबाई पळत आल्या बाय, उड्या मारीतच आल्या टानाटन. हा मग काय आहे तर म्हणजे. चला 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 चला.
काय काय होली की हा हळूहळू 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 हळू हा होली के दिन में खेल खेला जाते रंगों में रंग मिल जाते हा शोले में होली आई होली 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 कस काय करायचं हा आज केली नाही माझ्या लेकरावाला पुरणाची पोळी बरं आज गुलाबजामुन खाल्लेत काय खाल्ला आज काय गोड तर गुलाबजामुन दिले होते का ताईचं जेवण होतं आणि पुरणाची पोळी काय आज केली नाही मी माझ्या लेकरावाला ह्या आजचा माझा सण फक्त गेलेला आहे ती बी काही अडचणी आल्या म्हणून नाहीतर खाल्लं नाहीतर एक सण मी कधी सुना जाऊ देत नाही प्रत्येक सणाला पुरणाची पोळी वगैरे असतीच आज आपल्या शोध वृद्धाश्रमामध्ये होळीचा आपण कार्यक्रम केलाय तर आपले सगळे विघ्न कष्ट आज सगळे ह्या होळीमध्ये जळून राख व्हावे काय सगळं संकट आपल्यावरचं वर्षभर कधीच नाही यावं असं प्रार्थना करायची होळीच्या समोर आणि सगळ्यांनी थोड्या थोड्या अशा लाह्या टाकरी रोहन त्याच्यावरती लाह्या टाकायच्या हा हा आणि बोंबला जरा उलट्या हाताने उलट्या हाताने असते हा बोंबला हाय का आजींचा नातू आणि एवढ्या आजी पाया पडा होळीच्या पाया पडा असं इकडून होऊन हा पाया पडा हा सगळ्यांना आम्हाला सुखाचं ठेव हा जे काही आमचे संकट विघ्न असतील हा सगळे दूर होऊ दे आणि तुझ्या ह्या होळीमध्ये जळून सगळे राख होऊ दे हा बघा परत एकदा करा हाय काही लहान लेकरू बघा कसं या आजी लोकांमध्ये कसं करते सगळ्याला घेऊन म्हणते सगळ्यांनी करू आपण कोण जास्त बोंबलं बरं हा आकाला कसं येते बघू परत एकदा कोण सगळ्यात जास्त मोठ्या चकुली आजी काय खरं नाही बाबा आता मग तर छान छान मस्त काय मग आजी लोकांना साखर वगैरे वाटा की द्या सगळ्यांच्या हातावर साखर खोबरं घेऊन या आजीकडून आणलं का खोबरं होळीमध्ये खोबरं भाजायचं असतं आणि खोबरं सगळ्यांनी चावून खायचं असतं दात मजबूत होतात आपले काय आणि उद्या ही राख निघाली का ह्या राखामध्ये भोपळा आपली जी आपण लावतो ना कारलं ती ह्या राखामध्ये असं सुकवून ठेवायचं आणि ही राख आहे ना त्या भोपळ्याच्या वेलाच्या खाली वगैरे टाकायची भरपूर म्हणजे फळं लागतात त्याला फळ लागतं त्या झाडाला काय आता सकाळी नाही ती पहिली होळी उनगडायची नाही बरं का हा हा 5 जणींनी आहे ना तिला असं हेल घालावा लागतो बर हा पाण्याचा हा आणि मग उनगडायची तिला बर बर धुळाचा निवड दाखवायचा आणि मग उनगडायची बर बर उलगडा आणि त्याची राख आहे ना ठेवा त्या राखणं म्हणतात कधी दात नाही घासायचे असतात दात पडतात म्हण नाही नाही चांगलं टाकून माझी आजी सांगायची होळीची राख कोणी आणू नका आणि होळीला फुकायचं नसतं आणि तुम्हाला माहितीये का आम्ही लहान होतो ना तेव्हा बघायचो त्या राखत आहे ना जेवढ्या आपण शिव्या दिलेल्या काय झालेलं आहे ना ती शिव्या आजची लागत नसते आज जेवढं बी कुणी शिव्या देईल काय करेल ते गौऱ्या वगैरे चुरून आणायचे ना पहिलं लाकडं वगैरे हा चुरूनच ह्या होळीला मानच आहे चुरून आणून गावातलं जाळायचं किती जरी शिव्या दिल्या तरी शिवी लागत नाही आणि मग आपण सकाळी जर ह्या होळीचं बघितलं ना तर त्या होळीमध्ये ना असं किरकंड झाल्यासारख्या गौऱ्या झालेल्या असतात ते शिव्या सगळ्या तिथं ते जळून भस्म झालेले असतात म्हणून आपण पण प्रार्थना करा आपले सगळं संकट दुःख आपलं सगळं दूर होऊ द्या ह्या होळीमध्ये आज आणि माझ्या आजींचे कष्ट माझे जेवढे आजी आजारी आहेत दुखणं आहे त्यांना सगळं काही वेदना आहेत ती पण सगळ्या कमी व्हाव्या आणि ह्या होळीमध्ये जळून राख व्हाव्या काय हा होईल आमच्या मॅडम आमचा आशीर्वाद साहेब आमच्या धन्यवाद
आज आमच्या आमच्या नाताला जे आशीर्वाद. तर पहिल्यांदा असं झालं की मी माझ्या ह्या सोन्यासारख्या लेकरावाला पुरणपोळी नाही दिली आणि वाईट वाटलं मला आज. ठीक आहे पण आहे का ना छकुले, गेल्या वर्षाला आता पुढच्या वर्षाला पुढच्या वर्षाला नवीन घरात मग ते खायचं. पोळे करते पूर्णच्या याच्यात नाही देत टाकतात. आता आपल्या नव्या बंगल्यात छकुले बघ काय म्हणते वैजंता आजी नव्या बंगल्यात. पोळे करायचे लयच नव्या घराचं येड आहे बाई खरंच. आमच्या सगळ्यापेक्षा जास्त गुन्हा. करून दे देवा होळी माता लवकर होऊ दे म्हणावं. लवकर तुला आम्ही अजून करून दे. खूप खूप आनंदाने अजून आमच्या नवीन घरी पूजा करू तुझी म्हणावं. आहे का नाही? बामा आजीला बसू द्या, कुठे तर जागा द्या. म्हणता का ठेवू नका. हा. मी पण खाऊ, मला पण दे. हा प्रसाद आहे. देवा मस्त. आणि जरा जास्त पित्ताचा त्रास होते का त्यांनी काय करायचं, सकाळी लाह्या खायच्या. पित्ताचा त्रास कमी होतो. खावा सगळ्यांनी. कसं झालं मग मावशी कार्यक्रम? आता उद्या काय करणार आहे? उद्या ना हं? रंग काढायचा, परत उद्या होळीला ख्याल घालायचं. हं. मावशीला सगळं माहित आहे. मावशी सगळं करते. खूप छान मावशीने, रोहनने, सगळ्याच आजीने पूजा केली. मस्त वारवसाला बसले. खाऊन झाल्यावर वरती जायचं. हा? केला सण साजरा एडा वाकडा खाऊन आपण. छान वाटलं आहे का नाही? तुम्ही कसा केला आम्हाला नक्की सांगा. आमच्याकडून काय अजून ह्याच्यात काही झालं असेल कमी जास्त तर केलं. आता जरा मी लांब होते म्हणून काही करता आलं नाही मला, पण केलेत आजी लोकांनी, आईनं, रोहनने.